संध्याकाळ झाली होती आणि क्रिशाचे पप्पा बोलले बाहेर बाहेर चला, काम आहे थोडंसं. मग काय निघलो ना. इकडं आमची क्रिशा मॅडम अशा मस्त्या करत होती. खरं हेच लहानपणाचं जीवन असते बरं का. नंतर काही नाही, एकदा कळायला लागल्यावर. आणि इकडं आम्ही तासभर दीदीला शोधलं नाही. एका कोपऱ्यात दीदी होती आमची आणि फक्त दीदीकडे याच्यासाठी आलो की आमची चप्पल दीदीने घेतलेली होती ना, मग ते एक्सचेंज करायचे होते. आणि मग असं मस्त आलो आणि एक वेळेस ते खेळूनही घेतलं फुल आणि मग निघालो. पप्पा जो क्रिशाला दिलेलं होतं ना, पप्पा बसलेले होते इकडं घेऊन. आणि मग काय चला म्हणे, गाडी नाही काढणार म्हणे, आज असे पाय मोकळे करून घ्या. म्हणलं ठीक आहे. मग असे पाय मोकळे करत करत घेऊन गेले आम्हाला. मग ते दुकानात तेवढं काम झाल्यानंतर येताना मग आमची शौर्या मॅडम रिकामी नाही येणार ना, काहीतरी तिला पाहिजेच असते. मग असं कुरकुरे वगैरे घेतले तिने आणि घरी आलो ना. मग तिच्या पप्पाला बोलले की आता आम्ही खूप दमलोय, खूप पाय मोकळे झाले, आता काय आमच्याकडून होत नाही स्वयंपाक वगैरे करायचं, तुमच्या हाताची खिचडी खूप छान लागते. म्हटलं आज तुम्हीच बनवा. मग त्यांनी अशी मस्त खिचडी बनवली होती, ती खाल्ली. आणि त्याच्यानंतर आमच्या दीदीला गोड खायचं मन झालं. म्हणे मम्मी मला गोड खायचं, काहीतरी गोडच बनव म्हणे. मग 9:30 वाजता आमच्या दीदीने अशी शेवाळ्याची खीर बनवायला सांगितली. आणि मस्त मग आता म्हटलं चला, शेवाळ्या भाजून घेतल्या तुपामध्ये आणि ड्रायफ्रुट्स पण भाजून घेतले आणि त्याच्यात असं मस्त दूध टाकून दिलं आणि अशी छान खीर बनवली. तिला खूप आवडतं ना गोड. आणि इकडं ती क्रिशाला घेऊन उभीच होती, मम्मी लवकर बनव लवकर बनव. आणि त्याच्यात आमची शौर्या मदत केल्याशिवाय तिला काय करमतच नाही हा. पण लेकराशिवाय घराला घर पण नसते ना. असं घर म्हणजे लेकरं बाहेर गेले म्हणजे असं घर शांत होऊन जातं एकदमच. ते आहे तर घर आहे. आणि मग अशी मस्त इकडं खीर शिजलेली होती. पहिले आपण टेस्ट करून बघावं म्हटलं कशी झाली. एकच नंबर झाली होती बरं का. आणि मग अशी यांना सगळ्यांना दिली. आता थंडी वाजते म्हणून असे एका लाईनीने बसले होते ना चटईवरती.